लोकशाही जिवंत ठेवायची की हुकुमशाही? ऑपरेशन लोटसवरून वडेट्टीवार भाजप नेत्यांवर संतापले. महाराष्ट्रामध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, वारंवार ऑपरेशन लोटस राबवून या देशात लोकशाही जिवंत ठेवायची की हुकुमशाही लागू करायची हे काही लपून राहिलेलं नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्यावेळेस यश मिळतं तेव्हा यशाची धुंदी माणसाच्या डोक्याला भांबावून सोडते. आमची अपेक्षा आहे की जो कौल मिळाला त्याचा वापर महाराष्ट्राला एका क्रमांकावर आणण्यासाठी आणि जनतेसाठी योग्यरित्या व्हावा. वारंवार ऑपरेशन लोटस राबवून या देशात लोकशाही जिवंत ठेवायची नसेल तर हुकुमशाही ठेवायची आहे हे काही लपून राहिलेलं नाही. तसेच ते पुढे म्हणाले, माणसाचे प्रश्न संपलेले असताना लोटस ऑपरेशन राबवलं जात आहे तर प्रयत्न पैसा आणि सत्तेच्या भरोशावर ही कामं होत असतील तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असाही आम्हाला विश्वास आहे. माणसाच्या डोक्याला भांबावून सोडते. आमची अपेक्षा आहे की हे जे काही जनतेने दिलेला कौल आहे की ईव्हीएमचा कौल हा नंतर विषय आहे, परंतु जो मॅन्डेट मिळाला त्यातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राला नंबर 1 क्रमांकावर आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग व्हावा. आता वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे. हे काय आता लपून राहिलं नाही. माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे. अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे. काही खात्यांचा समन्वय नसल्यामुळे भाजपच्या माहितीच्या मंत्र्यांची यादी जी आहे ती अडकलेली आहे असं त्या संदर्भात मी काय बोलणार नाही. त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, तो आंतरिक प्रश्न आहे. त्यांनी कोणाला कोणता खाता द्यायचं, कोणाला कोणता किती खाता येईल तेवढं द्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या मंत्र्यांचं समजू शकतो की त्यांची लिस्ट दिल्लीवरनं फायनल होते, तर शिंदे आणि अजित पवारांना पण फायनल करण्यासाठी दिल्लीला मी यापूर्वी सुद्धा म्हणालो, भारतीय जनता पक्षाकडे जे काही आता 137 संख्याबळ आहे, त्यामुळे अजित पवार काय आणि शिंदे गट काय, शिंदे शिवसेना काय, दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावं लागेल, त्यांच्या भरोशावर राहावं लागेल. त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता सुद्धा हलणार नाही. म्हणजे फांदी हलवायचं सोडाच, पान सुद्धा हलणार नाही, एवढी कोंडी या निकालाने या दोघांची केलेली आहे. यांना वारंवार दयेचा अर्ज करून जेवढं मिळवता येईल तेवढं ते मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. देगा तो भी भला, ना देगा तो भी भला असं म्हणून गपचूप राहावं लागेल, अशी अवस्था यांची आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.